नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी अंजली अभय ठाकूर. माझ्या तंत्रस्नेही अंजली स्टार्ट टू स्मार्ट एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत करीत आहे. व्हिडिओ निर्मिती अंजली अभय ठाकूर, नगर परिषद उमरखेड, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आपण मंथन सिरीजमधल्या सेकंड व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. यामध्ये आपण मॅथमॅटिक्स पेपर फर्स्ट इंग्लिश लँग्वेज ए प्लस मॅथमॅटिक्स युनिट 1 नॉलेज ऑफ नंबर हे लेसनमधील इंटरनॅशनल नंबर साईन याच्यातील एक्सरसाइज फर्स्ट ही सॉल्व करणार आहोत. याच्यामध्ये एकूण 5 क्वेश्चन्स आहेत, ते आपण समजून घेणार आहोत. मी सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये देवनागरी साईन जे की मराठी साईन्स असतात आणि इंटरनॅशनल साईन्स मीन्स इंग्लिश साईन असतात, इंग्लिश चिन्ह असतात. याच्यावर आधारित आपल्याला एक्सरसाइज सोडवायची आहे. यातला पहिला क्वेश्चन आहे, हाऊ विल यू राईट द नंबर 74,328 इन इंटरनॅशनल नंबर साईन. इथे एक संख्या दिलेली आहे देवनागरी लिपीमध्ये. या संख्येला इंटरनॅशनल साईनमध्ये कसं लिहिलं जातं? फर्स्ट साईन इज 7, सो 7, 4 सो 4, 3 सो 3, 2 म्हणजे 2, 8 म्हणजे 8. द आन्सर इज 74,328 अँड द करेक्ट ऑप्शन इज 2. Then second, which of the following five-digit number is written in international number? International numbers. And the option is A 45,308, B 74,935, C 4,016 and D 92,640. ऑप्शन ए हा पूर्ण देवनागरी लिपीत आहे, सो दिस इज रॉंग ऑप्शन. देन बी हा पूर्ण इंटरनॅशनल नंबर आहेत, सी मध्ये पण इंटरनॅशनल नंबर आहेत आणि डी मध्ये पण इंटरनॅशनल नंबर आहेत. बट इथं आपल्याला सांगितलं आहे 5 डिजिट नंबर. सो 5 डिजिट आपल्याला बी आणि डी मध्ये मिळतात, सी मध्ये मिळत नाहीत. सो करेक्ट ऑप्शन इज बी अँड डी. Answer is B and D. So correct option is 4. Third, which of the following is an incorrect pair of written in Devanagari and international numbers? Option A
ऑप्शन बी, ऑप्शन सी, and option D. ऑप्शन ए 7777440077. इट इज राईट ऑप्शन. 11220055500. 648. सो इथे 4 आहे, तिथे 8 आहे. हे करेक्ट पेअर नाही आहे. 1 7 हे सुद्धा करेक्ट पेअर नाही आहे. मीन्स इथे करेक्ट पेअर 2 दिले आहेत, ए अँड बी. सी अँड डी इनकरेक्ट आहेत, परंतु आपल्याला क्वेश्चनमध्ये इनकरेक्ट पेअर शोधायचे आहेत. म्हणून आन्सर येईल आपलं सी अँड डी आणि करेक्ट ऑप्शन इज 1. त्यानंतर आहे हाऊ मेनी टोटल नंबर्स ऑफ द फॉलोइंग आर रिटन इन इंटरनॅशनल नंबर्स. आणि इथे काही नंबर्स दिलेत. याच्यामध्ये फर्स्ट हे पण इंटरनॅशनल नंबर आहेत, 3 and 4. एकूण आन्सर 4 आहेत. सो करेक्ट ऑप्शन इज 3. आता 5वा क्वेश्चन आहे, इन विच ऑफ द फॉलोइंग अल्टरनेटिव्ज इज सेम ॲज दॅट ऑफ द फॉलोइंग 4305 इज रिटन. म्हणजे आपल्याला 4305 याला आणखीन कशा प्रकारे लिहू शकतो ते इथं द्यायचं आहे. इथे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. फर्स्ट ऑप्शन इज 4000 and 305 units. 4000 means is equal as 4000. 305 हे युनिट्स आहेत, म्हणून आपण 305 हे युनिट्स त्यात ॲड करणार आहोत. आणि संख्या आहे 4305 इज ही सेम आहे. अल्टरनेटिव्ह आपण असं लिहू शकतो. आता 430 सांगितलं आहे, मीन्स काय होईल, 43,000 बनेल. अँड 5 युनिट्स ॲड करायचे त्यात. 5 युनिट्स ॲड केले आणि संख्या बनेल 43,005. हे राईट आन्सर येणार नाही आहे. त्यानंतर तिसरं ऑप्शन आहे 4 tens. 4 into 10s means 40 अँड 305 युनिट्स. मग याच्यामध्ये आपल्याला 305 युनिट्स ॲड करायचे. संख्या काय होईल, 5 4 3. ही संख्या बनायली ओनली 340. सो हे सुद्धा राईट आन्सर नाही आहे. आणि 4th ऑप्शन आहे 4300 टेन्स. याला टेन्स मीन्स 10नी आपल्याला मल्टिप्लाय केल्यानंतर संख्या येणार आहे 43,000. अँड सेम 5 युनिट्स, या 5 युनिट्स ॲड केले, संख्या येईल ती सुद्धा रॉंग आहे. सो करेक्ट आन्सर काय येईल, करेक्ट आन्सर अँड करेक्ट ऑप्शन इज